तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलंय वास्तुशांती समारंभ व श्री सत्यनारायण महापूजा यावर एकदम खतरनाक ट्युटोरियल. तर आजचा जो काय बॅनर आपण केलाय तर जो पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये केलाय, तर एकदम सगळा बेसिक त्याडवान संपूर्ण समजून सांगितलायच, पण त्याचबरोबर आपण फ्री एडिटेबल PLP दिल्या, जेणेकरून काही त्वरित बदल करून तुम्ही तुमची ऑर्डर कंप्लीट करू शकताय. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडणार आहे. तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी राहिला विषय आपल्या 1 तारखेच्या क्लासचा म्हणजेच फोटोशॉप बॅचचा. तर नक्कीच आपली भाऊंनो ही बॅच जी आहे तर ती ऑलरेडी फुल होत आल्या, म्हणजेच लास्टचे 2 ते 3 ॲडमिशन राहिल्यात. तर बघू शकता भाऊंनो कितपत ढीक प्रेमलेला आहे आपल्या क्लासला. अजूनही जवळपास 9 ते 10 दिवस अजून बाकी आहेत कमीत कमी. तर नक्कीच आत्ताच ऑलरेडी बॅच फुल होत आलेले आहे. तर नक्कीच मी आधीपासून सांगत होतो की जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करून घ्या, कारण का नंतरनं सीट्स उरल्या नाहीत तर एक्स्ट्रा ॲडमिशन घेतलं जात नाही त्यासाठी. ओके, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. वर तुम्हाला नंबर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करून सविस्तर इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा ॲडमिशन डन करू शकता. त्याचबरोबर राहिला विषय आपल्या मोबाईलचा क्लासचा. तर मोबाईलचा क्लासही आपला अवेलेबल आहे सध्या. तर त्यासाठी हाच नंबर आहे वर. तर दोन्ही क्लासच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲडमिशनसाठी पण हाच नंबर आहे. इझिली यावर कॉन्टॅक्ट करा. जी काय ॲडमिशनची प्रोसेस आहे तर ती सविस्तर आपण कॉलवर बोलू किंवा व्हॉट्सअपला बोलू. तर नक्कीच बिनावे घालता चला तर आता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आला आपल्या पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये. तर पहिल्यांदा इथं आपल्याला जे काय मेन साईजचं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते ॲड करणं गरजेचं आहे. प्रॉपर 4x5 आहे, तरी पण मी तुम्हाला तयार साईज दिल्या तर ती घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला थोडं जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. तर या थीममध्ये आपली साईज आली, नक्कीच बघू शकताय. इझिली काही गोष्टी मी यावरचे डिलीट करतो. त्यानंतर आता पुढील मुद्दा, यावर आता एक एक गोष्टी ॲड होत जाणार आहेत. तर आता मी जे काय दिलं आहे प्रॉपरलीरित्या हे स्काय फक्त वापरू शकताय, पण यानंतरची जी काय इमेज आहे घराची तर ती वापरू शकत नाही, कारण का ती माझ्या कस्टमरची आहे. तर त्यामुळं तर नक्कीच बघू शकता या थीममध्ये आपण हे स्काय ॲड केलं, म्हणजेच आकाश आपलं. त्यानंतर हे आपलं घर आपण ॲड केलं. घराचं मॉडेल आहे एक तात्पुरतं, प्रॉपरलीरित्या बघू शकता एकदम बेसिक ते ॲडव्हान्स 3D थीममध्ये याला केलं गेलेलं आहे. त्यानंतर अजून इम्पोर्ट करूयात आपण काही गोष्टी, जसं की आता हे स्पॉट्स आहेत, जेणेकरून घर हे प्रॉपर मॅच दिसलं आपल्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडला, यासाठी दिलेलं आहे. फक्त करणार असेल तर करा. व्हाईटनेस जरा ॲड होते कोपऱ्याला जिथं रिफ्लेक्टिंग मुद्दा आहे तर तिथं. त्यानंतर इम्पोर्ट करूयात आपण पुढची गोष्ट, तर ते आहे प्रॉपरवरचं श्री गुरुदेव दत्त. प्रॉपर म्हणजे ज्या प्रकारे कस्टमरची मागणी असत्या तर त्या थीममध्ये टाकणं गरजेचं असते. श्री गुरुदेव दत्त आणि श्री गणपते नमः. तर या थीममध्ये आपण टाकलं आणि हे लॉक केलं. त्यानंतर काही गोष्टी मी एक्स्ट्रा दिल्यात तुम्हाला, ते तुमच्या पद्धतीने एडिट करा. ते म्हणजे काय की प्रॉपर हे तुतारी वाजवतेले, जसं की त्याच्याखाली आपलं गणपती बाप्पांचं ते वक्रतुंड महाकाय सस्नेह निमंत्रण ह्या थीममध्ये आपण ते कंबाईन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ते चेक करू शकता इझिलीरित्या. हे जर तुम्ही झूम करून बघितला तर प्रॉपर तुम्हाला दिसली, आणि जेव्हा तुम्ही अल्ट्रामध्ये सेव्ह करताय तेव्हा ते प्रॉपरलीरित्या फुल HD सेव्ह होतं. हां, त्यानंतर आता पुढील मुद्दा. तर आता हे जे काय आपण काम केलं हे जर प्रॉपर पेपर कटिंग PNGवर काम केले, तर यातली पहिली मी एक पेपर कटिंग PNG ॲड करतो या थीममध्ये. तर आपला तिरका मुद्दा असा मी घेतला आहे मुद्दामनं, कारण का मला ते घर ॲडजस्ट करायचं होतं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाठीमागचा आकाशही बघितला असाल, म्हणजेच एक प्रकारे स्काय, तर ते पण आपण प्रॉपर तिरक्या थीममध्ये ठेवले, कारण का तो मुद्दा मी क्लिप केलेला आपल्या फोटोशॉपमध्ये, पण ते इथं शक्य नाही आहे. तर त्यामुळे मी ते हायाचं ठेवलं. त्यानंतर आता पुढील मुद्दा आपला प्रॉपर पेपर कटिंग PNG प्लस टेक्स्चर दिलं आहे, जेणेकरून आता पहिला जे का आपण ॲड केलं तर ते प्रॉपर बघू शकता वर व्हाईट सेक्शन आला, आणि ह्याचीच डुप्लिकेट आपण खाली घेऊन प्रॉपर मग त्याला जरा शेप बीप ॲड करून ते मर्ज करून प्रॉपर त्याला आपण टेक्स्चर मारलं आहे. तर तुम्हाला काहीची झंझट नाही, मी सगळं ऑलरेडी तुम्हाला तयार दिलेलं आहे, काहीच काळजी करू नका. आणि जे फोटोशॉप युजर आहेत किंवा जे अन्य ॲप्लिकेशनमध्ये करतात तर त्यांच्यासाठी प्रॉपर आपण सेपरेट मटेरियल दिलं आहे, तर तेही नक्कीच जाऊन बघा, चेक करू शकता. तर या थीममध्ये आपलं संपूर्ण एवढं सेक्शन झाले. त्यानंतर आता काही मेन गोष्टी आपण ॲड करूयात. मेन म्हणजे मी काही गोष्टी तयार दिल्यात, तर ते जसं की काय तयार दिलं आहे बघा. हे तुम्हाला एडिट करायची गरज नाही आहे, एवढाच कमीत कमी एवढाच मुद्दा असतो. प्रीतिभोजन स्थळ निमंत्रक आणि प्रॉपरलीरित्या इथं जे काय मेन मी मोठा शेप ठेवला आहे, तर त्यात आपण प्रॉपर जी काय वार असेल किंवा जी काय तारीख असेल तर ती इथं टाकू शकतो. त्यानंतर आपण जो काय मेन मुद्दा म्हणजेच एक प्रकारे वास्तुशांती समारंभ व सत्यनारायण महापूजा या थीममध्ये हे आपण प्रॉपर ॲड करून घेऊयात. ओके, परफेक्टलीरित्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आपलं काम आहे ते प्रॉपर टायपिंगचं. तर त्याच्या आधी एक छोटासा असा कडचा मुद्दा आहे, तर तो पण मी ॲड करून घेतो या थीममध्ये. ते सत्यनारायण प्रॉपर पूजेचं जरा पीक आहे, तर त्या थीममध्ये आपण तो ॲड केला आहे. तर आता ह्यावर जे काय बेसिक ते ॲडव्हान्स टायपिंग आहे तर ती मी आता तुमच्यासमोर करणार आहे. तर हे जेणेकरून हे तुम्हाला प्रॉपर हीचीच PLP तुम्हाला मी देईन, आणि ती तुम्ही एडिट करून तुमच्या पद्धतीनं यूज करू शकता. तर चला तर बघूयात.
तर पहिल्यांदा वास्तुशांती समारंभ व श्री सत्यनारायण महापूजा याच्या खाली प्रॉपर येणं गरजेचं आहे, वार आणि दिनांक. तर तो मी व्हॉट्सअपला घेतलेला आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण कॉपी पेस्ट करूयात. पण जो का मी फॉन्ट वापरणार आहे किंवा त्याची साईज किती ठेवणार आहे, काय विषय असतो, या सगळ्या गोष्टी पण भरपूर इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर इम्पॉर्टंट आहेत. तर त्यामुळं नक्कीच बघा. तर जी तारीख होती तर ती प्रॉपर गुरुवार दिनांक 21/12/2023 या थीममध्ये. इथं मी घेतो नवीन सेक्शनमध्ये टाईप करतो प्रॉपर 21/12/2023. तर आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही 2 कलर लावू शकताय, एक तर पिवळा लावू शकताय किंवा व्हाईट लावू शकताय. तर मी प्रेफर करतो जरा व्हाईट लावा, कारण का पहिला स्टार्टिंगलाच मेन जे काय सेक्शन आहे तर ते जरा हायलाइटेड दिसलं पाहिजे. पिवळा जरा डल दिसेल, त्यामुळे मी जरा व्हाईट वापरण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपला जो काय फॉन्ट आहे तर त्या शेपच्या मानाने जरा उभा असणं गरजेचं आहे. जसं की पॉपिन्स हिन जरा आडवं फॉन्ट आहेत, तर त्या थीममध्ये मी जरा तिथं टेको वापरतो. टेको फॉन्ट हा भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळं फॉन्ट्स आपण ऑलरेडी दिलेलं आहेत, नक्कीच चेक करा. तर या थीममध्ये आपण हे ॲड केलं इझिलीरित्या आणि जरा मी इकडे घेतो, जेणेकरून ते तुम्ही ते परफेक्ट बघू शकताय. गुरुवार दिनांक 21/12/2023 आपला हा मुद्दा ॲड झालेला आहे. त्यानंतर खाली काय, गुरुवार दिनांक 21/12/2023. तर यासाठी आपल्याला वाक्य पूर्ण करणं गरजेचं आहे. रोजी करण्याची योजली आहे, तरी कृपया आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सिंपल आपलं वाक्य, तर ते पण मी घेतलं आहे, तर ते पण आपण दाखवतो मी तुम्हाला प्रॉपरली. ते इकडनं कॉपी आणि इकडं पेस्ट, फक्त इझी. तर आता आपल्याला काही गोष्टीतनं हे करायचं आहे, तर ते मी खाली ॲड करतो. म्हणजेच एक प्रकारे काही गोष्टी एक्स्ट्रा ठेवायच्या आहेत, काही गोष्टी वर, काही गोष्टी खाली, कारण का ते संपूर्ण एका लाईनमध्ये बसणार नाही. तर त्यासाठी तर प्रॉपर आता इथं आपण सिम्पल फॉन्ट वापरूयात, कारण का इथं मोठा फॉन्टची काही गरज नाही. प्रॉपर मग इथं फॉन्ट पॉपिन्स वापरू शकताय किंवा हिंद वापरू शकताय, कोणताही आपल्या मनात येईल ते तुम्ही वापरू शकताय इझिलीरित्या. तर मी मीडियम ठेवतो पॉपिन्स. हे आपण फॉन्टची फॅमिली ऑलरेडी दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही ते चेक करा. आणि जी अलाइनमेंट मी मिडल ठेवतो. त्यानंतर आता ह्याचा कलर मी घेतो प्रॉपरलीरित्या ह्याच्यावरचाच. तर मी इथनं कलर पिकरमध्ये जातो आणि जे काही शेप सेक्शन आहे यातला हा कलर घेतो मी आणि आपलं ग्रीड ओपन करून, मॅग्नेट ओपन करून प्रॉपर मिडलला सेट करतो. इझी. त्यानंतर मग पोझिशननं जरा वर खाली इकडं तिकडं करू शकतो आहे. डन. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर नक्कीच लाईन स्पेसिंग तुम्ही कमी करू शकता इझिलीरित्या. लई पण कमी करू नका, जे का रफारती नसेल तर ते एकमेकावर जाता कामा नाहीत, याही काळजी घ्या. त्यानंतर आता प्रीतिभोजन प्रॉपर, आता हिचीच कॉपी घेतो मी कायम, कारण का विषय काय आहे की जेवढं आपण जसं टायपिंग केलं तर त्या थीममध्ये ते ॲड होत जाईल बघा खाली 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 त्याच्या. त्यानंतर आता आपण दुसरा मुद्दा, वेळ, कॉपी, इथं पेस्ट आणि आपलं हे ग्रीड ओपन करायचं. इथनं मॅग्नेट ओपन असते, फक्त मध्ये अटॅच करायचं. प्रॉपर हे मध्ये ॲड झालेलं आहे. तर जरा मी वर घेतो पोझिशन थीममध्ये. आता या पुन्हा एकदा कॉपी. आता स्थळ, आता जे तुम्हाला त्या थीममध्ये ऑर्डर येईल तर ते ॲड करा. ओके, नक्कीच. पुन्हा एकदा ग्रीड, पुन्हा एकदा ती मिडल त्याची अलाइनमेंट चेक करा. आणि त्यानंतर राहिला मुद्दा आपला निमंत्रकचा. तर निमंत्रक जरा बोल्ड ठेवणं गरजेचं आहे. मग इथं आपण जरा येलो थीम वापरू शकतो, येलो कलर वापरू शकतो, कारण का आपण अजून तरी जास्त टेक्स्टिंगला कुठं वापरलं नाही, तर त्यासाठी. तर आपला लास्टचा मुद्दा जे काय आपण निमंत्रक आहे तर ते जरा टेको थीममध्ये घेऊया, म्हणजे टेको फॉन्टमध्ये घेऊया, जेणेकरून एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतील गोष्टी, कारण का तिथं आपण शेप लावला आहे. तर या थीममध्ये घेतलं, नो प्रॉब्लेम. त्यानंतर पहिल्यांदा मी कलर चेंज करून घेतो. आता कलर कसा चेंज करायचा बघा, जरा मी स्क्रोल करतो इथं, प्रॉपर प्युअर पिवळा कसा करायचा. इथं स्क्रोल केला ना की तुम्हाला इथं हा पिवळा दिसतोय, पण हा डल पिवळा आहे. तर या प्लसवर दाबायचा आणि जी काय वरची लाईन आहे ना ही प्रॉपर सरकवून घ्यायची, जेणेकरून हा एकदम प्रॉपर पिवळा होतोय. त्यानंतर फॉन्टमध्ये जाऊन टेको आपला सिम्पल रेग्युलर थीम घेतला तरी 100% इझिलीरित्या चालून जाईल. या थीममध्ये प्रॉपर आपण मिडलला हे सेट केलं तर नक्कीच बघू शकता आपला बॅनर एकदम बेसिक ते ॲडव्हान्स तुम्ही तुम्हाला समजून सांगितलं आहे. नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं करून दाखवल्या. काही ज्या मेन गोष्टी आहेत तर ते एडिटेबलही आहेत. तर नक्कीच ही जी फ्री PLP फाईली मिळणार आहे तुम्हाला, तर नक्कीच घ्या, चांगल्या प्रकारे याचा वापर करा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअरही करा. आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्या क्लासही लक्षात ठेवा, 2 ते 3च ॲडमिशन राहिल्यात, भरपूर अजून दिवस आहेत. नक्कीच आता विचार चालू आहे की एक्स्ट्रा ॲडमिशन वाढवायचं का नाही. नक्कीच
100% बघूयात. जर बॅच लवकरच क्लोज झाली, भरपूर मागणी असेल तर 100% आपण एक्स्ट्रा बॅच म्हणजे एक्स्ट्रा ॲडमिशन वाढवूयात. नो प्रॉब्लेम, काळजी करू नका. 1 तारीख लक्षात ठेवा. बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे. मोबाईलचाही क्लास कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करू शकताय, कारण का ते रेकॉर्डेड क्लास आहे. भरपूर त्यात पण काही भरपूर नवीन काही शिकायला भेटणार आहे. ज्यांच्याकडे PC नाही त्यांनी मोबाईलचा करा, पण ज्यांच्याकडे PC आहे त्यांनी मोबाईलचा करू नका, कारण का PC हा ॲडव्हान्स सेक्शन आहे. नक्कीच. बाकी भेटलो लवकरच आपण एकदम चांगला आहे विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू ऑल. डिक प्रेम. बाय. धन्यवाद.